गणपती जवळ आले ना की रानामध्ये एवढ्या सगळ्या गवतामध्ये एक झाड येतं, ते आपोआप रुजून येतं. ते कसलं ते तुम्हाला दाखवते. श्रावण महिना सुरू झाला आणि जशी गणपतीची चाहूल लागते तसं सगळ्या रानांमधून तेरड्याची झाडं उगवतात. बघा किती मस्त, पावसात आपोआप येतात. हे कोण रुजत घालत नाही किंवा काय नाही राखलेली, त्याच्या ह्याच्याबरोबर टायमिंगला सगळीकडे तेरड्याची फुलं झाडं आलेत आणि मस्तपैकी ना गणपतीला जांभळी जांभळी फुलं येतात. ह्याला किती सुंदर दिसतात तिरड्याची फुलं आणि गणपतीला या फुलांचा मान असतो. आत्ता म्हणजे कुठे कुठे फुल यायला सुरुवात झाली आहे आणि किती छान फुलं आली आहेत या एका ठिकाणी. छान वाटतं ना असं सीझननुसार आलेली फुलांचा बहर बघून. तुमच्याकडे पण फुललाय का नाही तिरडा हे कमेंट करून नक्की सांगा.